कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये बोगस दिव्यांग दाखले देण्याचं रॅकेट दलालांच्या मार्फत चालवलं जात आहे आणि यामध्ये या सरकारी रुग्णालयामधल्याच अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आहे असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केलेला आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा आरोप केला। यामध्ये त्यांनी सीपीआर रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांकडून दिव्यांग दाखल्यांसाठी कशी साखळी कार्यरत आहे याचा पुराव्यानिशी भंडाफोड केला। या दलालांच्या साखळीमध्ये सहभागी असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची देखील मागणी यावेळेस संजय पवार यांनी केली आहे। हा नुसताच घोटाळा नाही, हा आरोग्य विभागातील महाघोटाळा म्हणावा लागेल मला। आणि तो सुद्धा दुर्दैवाने खोटे अपंगाचे दाखले देऊन पैसे मिळवण्याचा हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सरकारी दवाखान्यात सुरू आहे आणि त्याचे पुरावे मी आज आपल्या समोर दिलेले आहेत। वरिष्ठ डॉक्टरांच्या सह्या आहेत यावर। ज्या एका व्यक्तीची हृदय शस्त्रक्रिया इथं झालीच नाही, पहिल्यांदा सांगितलं इथं झालेली आहे म्हणून आम्ही खोलवर माहिती घेतल्यानंतर समितीचा अहवाल दिला, त्यात हृदय शस्त्रक्रिया आमच्याकडे झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे।